मागच्या व्लॉगमध्ये जे प्रवास खूप भीतीदायक बोलले होते ना, तर ते हेच स्टँड आहे भिगवणचं. तर ते आपण दाखवलं होतं की त्या स्टँडवरून प्रवास करताना रात्रीच्या वेळेला खूप भीती वाटते, जी बाकीच्या स्टँडवर मोस्टली वाटत नाही, कारण तो रहदारीचा खूप बाकीचा एरिया असतो. हा भिगवण हा बिलकुल रहदारीचा एरिया नाही आहे, त्यामुळे ते भीती वाटते. तर इथे काम चालू आहे, हे थोडीशी एक चांगली गोष्ट बघायला मिळाली की मे बी हे स्टँड थोडंफार तरी सेफ असं वाटेल, कारण इथे आता काम चालू आहे. आणि नव्यानेच मी इथे माझ्या दुसऱ्या कामासाठी आल्यावर कळालं की स्टँडच्या बरोबर मागेच पोलीस स्टेशन आहे, की ही एक खूप चांगली गोष्ट आहे की कुठल्या महिलेला जर अडचण आली तर स्टँडच्या अगदीच मागे पोलीस स्टेशन आहे. पुणे ग्रामीण भिगवणचं पोलीस स्टेशन आहे. तर एक नवीन आहे आय थिंक आणि एक जुनं आहे, असं काहीतरी पुणे ग्रामीण लिहिलेलं आहे. सो भिगवण पोलीस स्टेशन लिहिलेलं आहे तिथे. सो ही एक चांगली गोष्ट आहे. आणि हे जे मी तुम्हाला बोलले होते तर ते कुठं ना कुठं थोडं तरी खरं आहे, जे तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. कारण बाकी पोलीस स्टेशनच्या इथं असं इतकं लिहिलेलं मिळत नाही, कारण इथं पासपोर्टचं काहीतरी नोटिफिकेशन दिली आणि दुसरी इथं दिली आहे कोणत्या महिलेला अथवा मुलीला म्हणजे छेडछाड वगैरे केली तर ते त्वरित मदतीसाठी वगैरे. तर ही एक खूप चांगली गोष्ट इथं भिगवण पोलीस स्टेशनला बघायला मिळाली. तर तिथे असे प्रकार वारंवार होतात, त्यामुळेच बहुधा असावं. तर हे बारामतीचं बसस्थानक आहे. तर हे सगळ्यात नेहमी म्हणजे एकदम सॅटिस्फाईड आणि खूप सेफ बसस्थानक आहे. तर इथं आल्यावर नेहमी मी उसाचा रस नेहमी मी इथं पिते. हे नवनाथ रसवंती गृह आहे आणि इथला रस खूपच सुंदर, खूप जास्त सुंदर, मला खूपच आवडतो. तर इथला पिल्याशिवाय जातच नाही. देन घरी आले, घरी मग मॅगी केली आणि मग मॅगी फ्रीजमध्ये बघितलं तर मला पॉकेट दिसलं. सो मग इच्छा झाली, फार अशी भूक नव्हती. सो मग मॅगी मी मम्मीला करायला सांगितली. मम्मीने मला लगेच मॅगी करून द्यायला लागली. तर म्हणजे मॅगी माझ्या हाताची जेवढी मला आवडत नाही, तर तेवढी मला बाकीच्यांच्या हातची आवडते. फॉर एक्झाम्पल मम्मीची किंवा सिस्टरच्या हातची वगैरे जास्त आवडते. तर मग मम्मी मला मॅगी इथे करून देत होती आणि मग मॅगी एन्जॉय केली, मॅगी खाल्ली. आणि तुम्ही बघितलंच की तिथं भिगवण पोलीस स्टेशनच्या तिथं तसं लिहिलेलं होतं. तर हे आय थिंक बाकी पोलीस स्टेशनच्या इथं मी तर पाहिलेलं नाही आहे एवढ्या इथं, कारण तिथं असे प्रकार वारंवार खूप झालेले असतील, त्यामुळे तिथं ते नोटिफिकेशन खूप ठळक अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे. मेन म्हणजे खूप ठळक अक्षरांमध्ये लिहिलेले आहे. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की अगदीच भिगवण बसस्थानकाच्या मागेच लागून पोलीस स्टेशन आहे. तर हे सगळ्यांना माहिती असावं. सो मला असं वाटलं की ब्लॉगमध्ये मी शेअर करावं, जेणेकरून जे ब्लॉग बघेल त्याला ॲटलिस्ट कळेल तरी. तर ऑलमोस्ट तुम्ही सहसा तर दिवसाच प्रवास करा, संध्याकाळी प्रवास करायची वेळ तर कोणावरती येऊ नये, एकट्या माणसावर तरी येऊ नये. ते जरा जास्त भीतीदायक होऊन जातं. त्याच्यानंतर माझं पार्सल आलं होतं, जे मी तुम्हाला शेअर केलं की माझे ब्लेंडर्सचं पार्सल आलं होतं. तर पार्सल येताना नेहमी तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ काढत जावा, कारण की ज्यावेळेस त्यातमध्ये डिफेक्ट येतं, डॅमेज येतं, तर हा व्हिडिओ कामाला येतं की आम्ही तर हे पूर्ण पहिल्यांदाच खोलून पाहिलं होतं. त्याच्यानंतर बघा ना पॅकेजिंग किती सुंदर त्यांनी दिलेली आहे आणि खूप छान मला रिसीव झालेला आहे पार्सल. तर याच्यामुळे ना आता मला खूप जास्त उत्साह येईल की माझे मेकअप किंवा फेशियल करण्यासाठी. आणि एवढं सगळं सामान त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि थँक्यू फॉर व्लॉग. बाय.